ज्याने जगाला चौकटी बाहेरचं अध्यात्म शिकवलं ही त्याची म्हणजे भारतातील सर्वात कॉन्ट्रोवर्शियल फिलॉसॉफरची गोष्ट आहे, ज्याचं नाव आहे रजनीश चंद्रमोहन जैन. पण अख्खं जग त्यांना ओशो म्हणून ओळखतं. ओशो म्हणजे महासागरात स्वतःला विलीन करून घेणारा माणूस. रजनीश यांचा जन्म 1931 साली मध्य प्रदेशमध्ये झाला. लहानपणापासूनच फिलॉसॉफीमध्ये रस असल्याने पुढे ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर झाले. पण प्रोफेसर नव्हे तर एक आध्यात्मिक गुरु होणं त्यांनी निवडलं. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये त्यांनी अध्यात्माचे धडे द्यायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांचं संभोगातून समाधीकडे हे पुस्तक प्रकाशित झालं आणि अख्खं जग हादरलं. जग त्यांना सेक्स गुरु म्हणून ओळखू लागलं. या पुस्तकातील फिलॉसॉफी काळाच्या खूप पुढची होती. भारतात त्या पुस्तकावर प्रचंड वाद झाला आणि मग ओशो यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट अमेरिका गाठली. आणि इथेच आला खरा टर्निंग पॉइंट. अमेरिकेत त्यांनी तब्बल 64,229 एकरवर रजनीशपुरम हे शहर उभारलं. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण रजनीशपुरम मध्ये मॉल, बस सेवा, फायर ब्रिगेड, 4,200 फूट लांबीची हवाई पट्टी अशा अनेक सुविधा होत्या. पुढे त्यांची सेक्रेटरी दहशतवादी कामात पकडली गेली आणि त्याचा संबंध ओशो यांच्याशी जोडला गेला आणि मग ओशो यांच्यावर अमेरिकेसह 21 देशात बंदी घालण्यात आली. यानंतर ते पुन्हा पुण्याच्या आश्रमात आले आणि प्रवचन देऊ लागले. पण पुढील 5 वर्षात म्हणजे 1990 मध्ये त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की खून यावर आजही चर्चा होतात. पण त्यांचे चाहते म्हणतात की ओशो यांचा मृत्यू झालाच नाहीये. 1931 ते 1990 या काळात ओशो हे पृथ्वीवर फक्त भ्रमण करण्यासाठी आले होते. आता ओशो यांचे विचार चूक की बरोबर हे काळच ठरवेल, पण हा माणूस अख्ख्या जगावर इम्पॅक्ट सोडून गेला हे मात्र मान्य करावं लागेल. तुम्हाला ओशो यांच्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा आणि अशा युनिक माणसांच्या स्टोरीज ऐकण्यासाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.